या व्हिडिओमध्ये आपण बघूया की आपलं पुढचं पाऊल काय असलं पाहिजे, ज्याने आपली ही आशा पूर्ण होईल आणि आपले आई वडील बनण्याचे स्वप्न पूर्ण होईल. सगळ्या टेस्ट नॉर्मल आहे, पण हे खरंच आहे का? पुन्हा तपासणी करण्याची गरज आहे. म्हणजेच काही ॲडव्हान्स तपासण्या आहेत, ज्याच्यात DNA फ्रॅगमेंटेशन टेस्ट, एंडोमेट्रियल डॉपलर स्टडी, डायग्नोस्टिक हिस्ट्रोस्कोपी किंवा इरा, PGTA ह्या ॲडव्हान्स तपासण्यात आपल्याला काही वेगळा मार्ग सापडू शकतो. नंबर 2, एका डॉक्टरकडे सातत्याने फॉलोअप केला आहे का? बऱ्याचदा फार लवकर डॉक्टर बदलल्यावर वेगवेगळे डॉक्टर, वेगवेगळ्या तपासण्या, वेगवेगळी औषधं घेतली जातात. कुठलाही प्लॅन हा पूर्ण होत नाही आणि हेच अपयशाचे कारण असू शकते. त्यामुळे एक चांगला अनुभवी डॉक्टर निवडा, त्यांच्याबरोबर एक ट्रीटमेंटचा प्लॅन ठरवा आणि तो अर्धवट न सोडता पूर्ण करा. याने यश मिळण्याचे चान्स नक्कीच वाढणार.